नाही, खरं तर पर्यटन म्हटल्यावर विचारण्यासारख्या अनेक गोष्टी असतात. पण मला असं वाटतं की तुमचं राजकारण जे आहे ते पूर्वापार आहे, पिढीजात आहेत. मला असं वाटतं तुमचा जन्म झालेला तेव्हा तुमचे आजोबा गृहमंत्री हो. होते. तर अगदी म्हणजे बाळकडू घरातच तुम्हाला इतकं मिळालेलं आहे आणि त्यामुळे जी तुमची एक जी धग असते ना काम करण्याची, त्याच्या मागे लागण्याची, ते आपल्याला दिसून येते की सतत काहीतरी नाविन्य देण्याची, सतत काहीतरी वैविध्यपूर्ण उपक्रम राबवण्याची तुमची एक स्टाईल आहे, वर्किंग स्टाईल ती. आणि अनेक वर्ष मला असं वाटतं आता तुम्ही मंत्री झालात, पण ज्यावेळी तुम्ही आमदार होता त्यावेळी देखील अशाच धडपडीत हो. धडपडीत तुम्ही असायचात. तर त्याबद्दल नक्की जाणून घ्यायला आवडेल की तो काळ, त्यावेळेचं राजकारण आणि आता बदललेलं राजकारण याच्याकडे आपण कसं पाहतो, नाही, म्हणजे आता इतकं पिढीजात राजकारण तुम्ही पाहिलंय. कसं आहे, माझा जन्म 1966चा. आजोबा माझे त्यावेळी अगदी गृहमंत्री पदावर होते. मुख्यमंत्र्यांच्या बरोबरीने त्या खरं. काळच्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबरीने त्यांचं नाव घेतले जायचे, एवढा मोठा दरारा त्यांचा होता. केव्हाही. आणि आता उपमुख्यमंत्री आहेत, पण त्यावेळी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे बरोबर, दोनच पद महत्वाची. होती. आणि त्यावेळी माझा जन्म झाला आणि ओघाओघानंच लहानपण त्यांच्या सानिध्यात गेलं आणि नंतर आम्ही साताऱ्याला आलो. वडील माझे सहकार क्षेत्रात काम करत होते. मी जो राजकारणात आलो 1986 साली, म्हणजे वयाच्या 20व्या वर्षी. वा. त्याचं कारण, माझ्या वडिलांचा त्यावेळी अचानक हृदयविकारानं अचानक मृत्यू झाला प्रवासामध्ये ते असताना. आणि मग साखर कारखाना, शिक्षण संस्था, त्याचं नेतृत्व कोणी करायचं? त्यामुळं लोकांनी, जुन्या सगळ्या लोकांनी आग्रह आमच्या आईसाहेबांच्याकडे धरला की तुमच्या मुलानंच करावं लागेल हे. आणि म्हणून TY-BCOMला मी परीक्षा द्यायला जायच्या ऐवजी, म्हणजे TY-BCOMचं वर्ष माझं तसंच राहिलं आणि मला ह्या क्षेत्रामध्ये यावं लागलं. आणि संघर्षातनं सुरुवात झाली. 2-3 पराभव झाले विधानसभेला. काय सहजासहजी लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांचा नातू आहे म्हणून आला आणि उभा राहिला आणि आमदार झाला, असं नाही झालं. मी पण संघर्ष केला 86 पासून 2004 पर्यंत. माझ्या आईसाहेबांचा एकदा विधानसभेला पराभव झाला, माझा 2 वेळेला झाला. पण जेव्हा आमदार झालो तेव्हा आपण म्हणता तसं मी पहिल्या टर्मच्या 2004 ते 2009 अधिवेशनातली उपस्थिती 100%. उपसमित्यांवर मला लोकलेखा समितीसारख्या मोठ्या समितीवर तर पहिल्या टर्मला काम करण्याची संधी मिळाली, सलग 5 वर्ष. वा. त्या समितींची एकही बैठक मी कधी चुकवली नाही. समित्यांचे जिथं जिथं दौरे झाले, इतर राज्यांमध्ये, इतर देशांमध्ये, सगळीकडे गेलो जिथं शिकायला मिळालं आपल्याला. आणि मी, माझा मोठेपणा नाही, पण पहिल्या टर्मला उत्कृष्ट संसदपटू, बेस्ट पार्लमेंटरीयन अवॉर्ड वा. मला CPAचा, कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशन मार्फत जो दिला जातो, वा. तो मला त्यावेळी मिळाला. आणि त्यामुळं नेहमीच एक डोक्यात आपल्या असा विचार माझ्या राहिला की ज्या ठिकाणी जायचं तिथं काहीतरी चांगलं करून दाखवायचं. आणि त्याप्रमाणे मी शिकत गेलो, काम करत गेलो. ज्या ज्या खात्यात मला गृहराज्यमंत्री म्हणून संधी मिळाली, नंतर राज्य उत्पादन शुल्क मंत्री म्हणून संधी मिळाली, आता पर्यटन मंत्री म्हणून संधी मिळाली, त्या त्या विभागामध्ये माझ्या परीनं विभागात चांगलं काहीतरी करण्याचा प्रयत्न मी केला. आणि तसाच प्रयत्न तुमच्याशी आता चर्चा करताना जे बोललो ना, ह्या 2-3 गोष्टी आहेत ज्या मला पर्यटन खात्यात आता करायच्या आहेत. काही गोष्टी तुम्ही म्हणला तसं महापर्यटन महोत्सव केला, बोटिंग स्पॉट्स, बोटिंग पॉइंट्स महाराष्ट्रामधले चांगल्या चांगल्या ठिकाणी आपण सुरू केले. गडकिल्ल्यांच्या, प्रतापगडच्या संवर्धनाच्या कामासाठी शिवसृष्टी तिथं उभी करण्यासाठी आपण प्रयत्न केला. हे सगळं आपण केलं. तसंच आणखीन काही गोष्टी करायचा उद्देश एवढ्यासाठीचा की आपल्याला जी दिली आहे जबाबदारी ती प्रामाणिकपणे, सचोटीनं, आपली पूर्ण क्षमता वापरून करायची. हा एक माझा नेहमीचा, माझ्या म्हणजे काम करण्याच्या पद्धतीतला एक भाग आहे. त्यामुळे जे करतोय ते लोकांच्या समोर आहे, जनतेसमोर आहे, नेते आहेत आमचे, नेत्यांच्या समोर आहे. त्यामुळं करायचं ते प्रामाणिकपणे करायचं, ही माझी भूमिका आहे. तसं तुम्ही अतिशय सचोटीनं